काय. जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा. भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्यती पाणा सन्नाय मग्गणा ओय. उव ओगो वियकमसो विसंतु परुवणा भणिया. झाणाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजू आसव्वे. गहनादि जैन भणिया कमेन 24 ठाणाणी. अंतिम शासनायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आमची सुरू आहे. जीवकांड मधलं एक विशेष प्रकरण आम्ही बघतो आहे आणि या दृष्टीतून जीवाच्या अशुद्ध दशा कशा असतात, आम्ही कुठून कुठून फिरून आलेलो आहे, कशा कशा प्रकारच्या परिभ्रमणामध्ये आम्ही गुंतलेलो होतो, या सगळ्यांचं वर्णन आम्हाला 24 ठाण्यांच्या माध्यमातून मिळणार आहे. ही कथा तुमची आमची सर्वांची कथा आहे. कारण प्रत्येकाचं पहिलं स्थान जे होतं हे निगोध होतं. हा जीव नित्य निगोधातून बाहेर पडला, त्रसपर्यायीत आला आणि त्रसपर्यायी मध्ये देखील हे जे जितके मार्गणा सांगितले आहे, ह्या ज्या प्रकार सांगितले आपण, जे या सगळ्यांमध्ये हा परिभ्रमण करतो आहे आणि याचा संसार अजून सुटलेला नाही. तर संसारातून सुटण्यासाठी आम्हाला आमच्या भूतकाळाचाही विचार करावा लागेल. आम्ही आता कुठे आहो हेही समजावं लागेल आणि भविष्य आमच्यासाठी कशा प्रकारचं असावं हे देखील आम्हाला ध्येय म्हणून जीवनात स्वीकारावं लागेल. तर अशी चर्चा बघत असताना आम्ही गुणस्थानांची चर्चा बघतो आहे आणि 13वं गुणस्थान म्हणजे आमचं ध्येय रूप गुणस्थान, आम्हाला जे साध्य करायचं आहे हे या गुणस्थानाची आमची चर्चा सुरू आहे. 13व्या गुणस्थानाची चर्चा आपण बघतो आहे आणि या 13व्या गुणस्थानाची वैशिष्ट्ये सांगितलेली होती की या ठिकाणी तर 4 घाती कर्मांचा नाश करून आणि औदैक अज्ञान आहे, औदैक दर्शन आहे, या सगळ्यांचा त्यांनी नाश करून 4 अनंत चतुष्टयांची प्राप्ती केलेली आहे. परंतु अजूनपर्यंत परिस्पंदन आहे म्हणून सयोग केवली म्हटल्या जातात. वचनाच्या माध्यमातून, कायेच्या माध्यमातून परिस्पंदन सुरूच आहे. आणि विशेषतः बघत असताना आता 13व्या गुणस्थानाची वैशिष्ट्ये बघताना इथे औपशमिक किंवा क्षायोपशमिक भाव नाही. 4 घाती कर्मांचा अभाव असल्यामुळे 4 अनंत चतुष्टयांची प्राप्ती आहे. सयोग शब्द हा अंत्यदीपक आहे आणि केवली शब्द आदी दीपक आहे. या ठिकाणी आहार वर्गणा ही ग्रहण केल्या जाते आणि म्हणून हा जीव आहारक म्हटल्या जातो. पण आहारक आहे याचा अर्थ ते कवलाहार घेतात हा मुळीही तिथे लावायचा नाही. कवलाहार ते घेतच नाही, कारण आहार संज्ञा तशी ही 6व्या गुणस्थानापर्यंत आहे. 7 पासून पुढे आहार ग्रहण ते करत नाही, म्हणून कवलाहार नाही. पण आहारक वर्गण आहे म्हणजे नो कर्म वर्गणांचं ते ग्रहण करतात आहे. जोपर्यंत योग आहे तोपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे आणि जेव्हा शेवटचा या गुणस्थानाचा अंतर्मुहूर्त शेष आहे त्यावेळेला मात्र ही प्रक्रिया संपुष्टात येणार आहे. तीर्थंकर केवली सोडून बाकीच्यांसाठी या गुणस्थानाचा काळ, जगण्य काळ अंतर्मुहूर्त असू शकतो आणि तीर्थंकरांचा जगण्य काळ हा पृथक्व वर्ष अर्थात 3 वर्षापासून 9 वर्षापर्यंत असणार आहे. केवलींचे अनेक प्रकार आपण बघितले होते. मुख केवली, तीर्थंकर केवली, समुद्घात केवली, उपसर्ग केवली, अंतकृत केवली, सामान्य केवली या दृष्टिकोनातून. आणि या गुणस्थानामध्ये जीवांची संख्या जी असते ती 8,58,502
एवढी 13व्या गुणस्थानातील जीवांची संख्या आहे. या ठिकाणच्या जीवांना सकल परमात्मा म्हटल्या जाते. त्यांचं शरीर परम औदारिक असतं. नंतर इथे उपचारांनी ध्यान म्हटलं जातं, कारण ध्यानाची व्याख्या करताना एकाग्र चिंता निरोधो ध्यान अंतर्मुहूर्तात अशी व्याख्या केलेली आहे. म्हणजे ध्यान अंतर्मुहूर्त राहते आणि 13व्या गुणस्थानाचा तर काळ खूप मोठा आहे. मग आता ते त्या ठिकाणी काय करतात, तर उपचारांनी त्यांना ध्यान म्हटल्या जातं, कारण एका अग्रावरही त्यांना समग्र विषयच आता युगपद ज्ञात होतात. त्यामुळे ध्यानाचा प्रश्न तिथे येत नाही. त्यांना उपचारांनी ध्यान आहे असं म्हटलं जातं. एकत्व वितर्क. आणि 13व्या गुणस्थानाच्या अंती मात्र आता या शरीराला सोडण्याची त्यांची तयारी सुरू झालेली आहे. आणि म्हणून सूक्ष्म क्रिया प्रतिपाती हे ध्यान त्या ठिकाणी ते करतात. अशा प्रकारचा 13व्या गुणस्थानाचा हा समारोप आहे. नंतर 13व्या गुणस्थानामध्ये एकादशजिने अशा प्रकारचं तत्वार्थ सूत्र आलेलं आहे. याचा अर्थ केवली भगवंतांना 11 परिशह असतात. हा सामान्य अर्थ लावायचा. 11 परिशह आहे. आता त्या ठिकाणी वेदनीय कर्म आहे. वेदनीय कर्माच्या उदयामध्ये जी 11 परिशह होतात ती पण या ठिकाणी उपचारांनी सांगितलेली आहे. जर आम्हाला खऱ्या अर्थाने हे सूत्र पाहायचं असेल तर एकादशजीने नास्ती 11 परिशह तीर्थंकरांना किंवा केवली भगवंतांना असत नाही. क्षुधादी. याचं कारण असं, परिशहांचं कार्य तेव्हाच दिसतं ज्या वेळेला मोहनीय कर्म तिथे आहे. क्षुधा तृषा ही बाधा मोहनीय कर्माच्या सद्भावात आहे. मोहनीय कर्म नसताना वेदनीय कर्म जरी असेल तरी ह्या वेदना जीवाला त्रास देत नाही. आणि म्हणून 11 परिशह उपचारांनी सांगितले आहे. तसं म्हटलं तर त्यांना परिशह नाही. नंतर या ठिकाणी 4 प्राण त्यांना आहे. एकूण 10 प्राण असतात. आता 10 प्राणांपैकी आयुष्य, श्वासोश्वास, वचनबल आणि कायबल हे 4 प्राण 13व्या गुणस्थानात आहे. ते उपदेश देतात. त्यांचं सर्वत्र विहार पण होतो आणि उपदेश देण्याचा त्यांचा काळ हा एका वेळी 6 घडी असा त्यांचा तो काळ असतो. 1 घडी म्हणजे 24 मिनिटाची. आणि असं 6 घडी पर्यंत ते उपदेश देत असतात. तर 2 तास 24 मिनिटं असा त्यांचा एका वेळचा उपदेश कालावधी आहे. असा ते काळ उपदेश देतात. आणि दिवसातून 3 वेळेला, कुणी 4 वेळेला पण म्हटलेलं आहे. तर 3 वेळेला किंवा 4 वेळेला त्यांची दिव्यध्वनी यांचा प्रसार होतो. नंतर विशेष अतिथी जर आले चक्रवर्तींसारखे तर त्यांचं परत त्याही वेळेला दिव्यध्वनी स्वयमेव फिरते. इच्छा दिव्यध्वनी फिरावी ही अजिबात नाही. इच्छा नाही, कारण मोहनीय कर्म नाही. आणि तरी देखील अशा प्रकारचे परिणाम होऊन त्या ठिकाणी दिव्यध्वनी फिरते. नंतर नव केवल लब्धींची प्राप्ती याच ठिकाणी म्हटल्या जातात. आणि 9 केवल लब्धी या 4 घातिया कर्मांच्या अभावात होत असतात. जे आम्ही म्हणतो नव केवल लब्धी धारक आहे. तर ह्या लब्धी आहे सम्यक्त्व, चारित्र, नंतर अनंत ज्ञान, अनंत दर्शन आणि 5 अंतराय कर्माच्या क्षयानी होणाऱ्या 5 क्षायिक लब्धी. अशा प्रकारे या 9 लब्धी त्यांच्या जीवनामध्ये असतात. अशा तऱ्हेने 13व्या गुणस्थानाची चर्चा आम्ही बघितली. किंवा ते जे अर्हंत बनतात ते 5000 धनुष्य वर सहज त्यांचं गमन आहे. आणि विहार करताना ते तशा प्रकारे गमन करतात. त्यांच्या चरणाखाली 225 सुवर्ण कमलांची रचना होत असते गमन करत असताना. आणि त्यांचं एक पाय समोर आणि एक पाय मागे असं टाकून गमन होत नाही. एकाच ठिकाणी ते उभे असतात.
आणि तसंच त्यांचं ते गमन होतं. अशा प्रकारे त्यांच्या गमनाची आणि सुवर्ण कमलांची रचना तिथे संपन्न होते. समवशरणामध्ये जेव्हा ते असतात तेव्हा अष्टप्रातिहार्य तिथे असतात. नंतर जेव्हा विहार होतो, विहार होत असताना त्यांच्या समोर सगळ्यात पहिल्यांदा 1000 आर्यांचं चक्र हे जात असतं. कोणी 16 आर्यांचं चक्र मांडलेलं आहे, कोणी 24 आर्यांचं चक्र मांडलेलं आहे, कोणी 1008 आर्यांचं मांडलेलं आहे. तर कोणतंही एक चक्र मोठं अशा प्रकारचं सर्वात प्रथम असतं. नंतर अष्टमंगल द्रव्य असतात आणि नंतर बाकीचं सगळं हे त्यांचं वैभव त्यांच्या सोबत एका ठिकाणाहून दुसरी ठिकाणी गमन करताना ते त्यांच्या वैभवासह असं गमन करत असतात. वैभवामध्ये ते लिप्त होण्याचा प्रश्नच नाही. वैभवापासून ते अत्यंत दूर असतात. परंतु तीर्थंकर प्रकृतीचा उदय असतो आणि हे कुबेर वगैरे इंद्र वगैरे येऊन ही सगळी अनुपम अशी रचना त्या ठिकाणी संपन्न करतात. अशा प्रकारे हे सयोग केवली भगवान आहे. ज्या वेळेला आम्ही मंदिरामध्ये जातो आणि भगवंतांचा चेहरा आम्ही 1 मिनिट पर्यंत अपलक नेत्रांनी निरखायचा आहे. म्हणजे डोळ्याची पापण आमची न लवता भगवंतांचा तो वितराग शांत अशी मुद्रा आम्हाला बघायची आहे. आणि ही बघत असताना आता मी जसं समवशरणात ते विराजमान आहे अशा तऱ्हेचं त्यांचं चित्र आमच्या मनपटलावर आम्हाला अंकित करायचं आहे. त्यांच्या शरीरावर 1008 लक्षणं आहे. अष्टप्रातिहार्य युक्त अशी त्यांची समवशरणामध्ये त्यांचं असं ते अस्तित्व आहे. 64 चामर त्यांच्यावर ढाळले जातात आहे. हे चतुर्मुख दर्शन त्यांच्यात होते आहे. हे सगळं असं मनपटलावर अंकित करून नमो अरिहंताणम किंवा तीर्थंकर प्रभूंचं ते अलौकिक स्वरूप आम्हाला बघायचं आहे. म्हणजे आम्ही आज भगवंतांचा विरह जरी आम्हाला असला तरी देखील त्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांचं प्रत्यक्ष अवलोकन मनपटलावर केलं असं आम्हाला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. नमो अरिहंताणम पद म्हणताना आम्हाला हे जे चिंतन करायचं आहे हे आमच्या आज्ञा चक्रावर करायचं आहे. पांढऱ्या वर्णामध्ये अरहंत प्रभूंची तिथे मूर्ती आहे. हा भाव भासना ठेवून आम्हाला अत्यंत आत्मविभोर होऊन हे असं मंदिरात जात असताना भगवंतांचं दर्शन घ्यायचं आहे की जेणेकरून त्या भगवंतांच्या रूपामध्ये आम्हाला आमच्या स्वरूपाची देखील प्रतीती होईल. जिन दर्शन करता करता आम्हाला आमचं निज दर्शन पण होऊ शकेल. आणि त्यासाठी आमचा हा सगळा अट्टहास शास्त्र स्वाध्याय हा सगळा सुरू आहे. असं 13व्या गुणस्थानाचं वर्णन आपण बघितलं. आणि आता अंतिम 14वं गुणस्थान. 14वं गुणस्थान याचा काळ अत्यंत कमी काळ आहे आणि त्यांना सगळं काही ते 13व्या गुणस्थानात आता त्यांच्या जीवनात सगळं काही झालेलं आहे. क्रिया संपन्न झालेली आहे आणि आता मोक्ष म्हणजे आयु त्यांची अत्यंत कमी राहिलेली आहे. आणि आता योग निरोध करून या शरीराला सोडायची प्रक्रिया त्यांची सुरू झालेली आहे. आणि म्हणून या गुणस्थानात अरिहंत केवलींचेच फक्त 63 प्रकृतीचा नाश होतो का की सगळ्याच केवलींचा? सगळ्याच केवलींचा तेवढ्या कर्म प्रकृतीचा नाश होतोच. 63 म्हणजे प्रकृतींचा नाश करूनच जे 7 केवली सांगितलेले आहेत त्या सगळ्यांचा पण होतं का? ज्या 63 कर्म प्रकृती सांगितलेल्या घाती कर्माच्या 47, नाम कर्माच्या 13 आणि आयुच्या 3 या 63 प्रकृतींचा नाश करूनच कोणतेही जीव अरहंत परमेष्ठी बनणार आहे. कारण एकूण 148 कर्म प्रकृती आहे. या 63 प्रकृतींचा नाश तो 12व्याच्या अंती करतो आणि
त्याच्याजवळ हे आर्यनचे तरीही केवळ बाकीचे जे अ केवली असतात सतत केवली मुख्यवली यांचे पण हो प्रकृती नाश होते त्यांचाही का? नाश होणार, त्यांचाही नाश होणार आहे. कारण हो का? अरहंत पदच तेव्हा प्राप्त होतं. अच्छा. आणि हा आणि नंतर 85 प्रकृती त्यांच्या जवळ राहतात. 14व्या गुणस्थानामध्ये त्याचेही त्याचे 2 14व्या समय गुणस्थान. केले. उपांत्य समयात 72 आणि अंत्य समयात 13 प्रकृती किंवा 12 प्रकृतींचा नाश करून ते आता सिद्ध परमेष्ठी बनतात. ठीक आहे. ठीक आहे. हो. तर आता ते 14वं गुणस्थान अरहंत परमेष्ठींनी जेव्हा आता योग निरोध केला आणि अजूनपर्यंत ते शरीरामध्ये आहे, परंतु त्यांच्या आता आत्मप्रदेशांचा परिस्पंद पूर्ण थांबलेला आहे. अशा तऱ्हेची अवस्था जिथे आहे आणि शरीर सोडण्याची त्यांची जी प्रक्रिया आहे त्याला अयोग केवली गुणस्थान म्हणतात. म्हणजे योग नष्ट होतो आणि शरीरापासून अजून मुक्त झाले नाही, काही समय त्या ठिकाणी अजून शिल्लक आहे, असा जो त्यांचा काळ आहे हा अयोग केवली गुणस्थानाचा काळ म्हटला जातो. या गुणस्थानाचा काळ अत्यंत कमी म्हणजे अ इ उ रू लू हे 5 ऱ्हस्व स्वर उच्चारायला जेवढा वेळ लागेल तेवढा या गुणस्थानाचा काळ आहे. या गुणस्थानामध्ये शेवटच्या उपांत्य समयात म्हणजे एक समय आधी 72 प्रकृतींचा आणि अंत्य समयात 13 प्रकृतींचा आणि तीर्थंकर प्रकृती नसेल तर 12 प्रकृतींचा क्षय करून ते सिद्ध परमेष्ठी बनतात. शरीर त्यांचं इथेच, त्यांच्या शरीराचे परमाणू हे हवेमध्ये विखरून जातात. कापूर जसा विरून जातो त्याप्रमाणे हे शरीराचे परमाणू जे आहे हे सगळे वातावरणामध्ये निघून जातात आणि त्यांचा आत्मा या शरीरापासून मुक्त होऊन रुजू गतीने लोकाग्र शिखरावर विराजमान होतो. अशा तऱ्हेने एका समयात ते ज्या ठिकाणाहून त्यांनी सिद्धपदाची प्राप्ती केलेली आहे तसंच त्यांचं सरळ गमन होऊन ते सिद्धशिलेच्याही वर म्हणजे तिसऱ्या याच्यामध्ये वातवलयामध्ये जे तिसरं वातवलय 1525 धनुष्य आहे त्याच्या शेवटच्या याच्यामध्ये ते डोक्याला वर स्थिर आणि खाली त्यांच्या अवगाहनेनुसार आकाशाचं क्षेत्र व्यापतात. त्यांना 8 गुणांची प्राप्ती होते. 4 अनंत चतुष्टय आधीच त्यांनी प्राप्त केलेले आहे आणि 4 अघाती कर्मांचा नाश झाल्यामुळे आता 4 प्रतिजीवी गुणांची देखील त्यांना प्राप्ती होते. आयु कर्माच्या अभावामध्ये त्यांना कोणता गुण प्रगट होतो, प्रतिजीवी गुण त्यांचा कोणता प्रगट होतो? प्रश्न. आयु कर्माच्या अभावामध्ये अवगाहनत्व. अवगाहनत्व. नामकर्माच्या अभावात सूक्ष्मत्व. सूक्ष्मत्व. गोत्रकर्माच्या अभावात अगुरु लघुत्व. अगुरु लघुत्व. आणि वेदनीय कर्माच्या अभावात सूक्ष्मत्व. नाही, सूक्ष्मत्व. नामकर्माच्या अभावात सूक्ष्मत्व. अव्याबाधत्व. अव्याबाधत्व. वेदनीयच्या अभावात अव्याबाधत्व, नामकर्माच्या अभावामध्ये सूक्ष्मत्व. असे हे 4 प्रतिजीवी गुणांची त्यांना सिद्ध पर्यायी मध्ये प्राप्ती होते. जोपर्यंत 14व्या गुणस्थानात आहे तोपर्यंत देखील हे गुण त्यांना प्रगट नाही. अशा तऱ्हेने हे त्यांचं 14व्या गुणस्थानामध्ये कार्य आहे. आणि इथे जे 14व्या गुणस्थानामध्ये ध्यान आहे ते ध्यान आहे विपरत क्रिया निवर्तिनी, की जे शरीराचे परमाणू आहे हे सगळे विखरून विखरून वेगळे झालेले आहे आणि त्यांचा आत्मा फक्त नख आणि केस इथे शिल्लक राहतात आणि बाकीचे सगळे परमाणू वातावरणामध्ये
मिसळून जातात. त्यांची काही कर्म वर्गणा त्यांची होती ती सगळी आपोआप त्या ठिकाणी अशा तऱ्हेने ती आहार वर्गणा रूप परिणत होते. अशा तऱ्हेने आम्ही हे 13व्या 14व्या गुणस्थानाचं वर्णन पाहिलेलं आहे. सिद्ध परमेष्ठी मध्ये लावताना आम्ही पहिल्यांदा स्वरूप पाहिलेलं होतं की सिद्ध भगवान 8 कर्मांनी संयुक्त आहे. त्यांच्यामध्ये 8 गुणांची प्राप्ती झालेली आहे. ते आता ज्ञान शरीरी म्हणजे त्रिविध कर्ममल अशा प्रकारचे आहे. असे हे सिद्ध परमेष्ठी आणि ते आमचे अत्युच्च आदर्श स्वरूप असणारे सिद्ध परमेष्ठी आहे. ताई, अशा तऱ्हेने 7व्या गुणस्थानापासून आहार नाही तर मुनी तर 4थ्यातून 7व्यामध्ये परत 6व्यात येतात तर तेव्हा तर आहार घेतातच ना ते. 6व्यात आहार आहे ना. मग 7व्यात 7व्यात येतात ते. 7व्यात जरी आले आहार जरी त्यांच्या मुखामध्ये असेल एखाद्या वेळेला तरी देखील आहार ग्रहण करण्याची तिथे इच्छा नाही. तिथे ते आत्मविभोर होतात आणि ते विचार करतात माझा अनाहार स्वभाव आहे, हा आहार मी घेतो आहे हे मला योग्य नाही किंवा आत्मलीनता तिथे आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आहार संज्ञा म्हटली जात नाही. मग ते 7व्या गुणस्थानातून वरच जातात का? नाही असं काही नाहीये. 6वं खूप आताच्या या पंचम काळामध्ये 7व्या गुणस्थानाच्या वर कुणीही जाऊ शकत नाही. मग आहार तर लागतेच नाही त्यांना. आहार करतात ना पण तेव्हा त्यांचं गुणस्थान 6वं असतं. आहार ज्या वेळेला करतात तेव्हा गुणस्थान 6वं आहे. 7व्या गुणस्थानात आहार संज्ञा नाही. ठीक आहे. हो ठीक आहे. आता आपल्याला याच्यामधलं पुढचं प्रकरण बघायचंय, जीव समास. यावर कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. जीव समास. जीवः समास्यन्ते इति जीव समासः. अर्थात अनंतानंत जीव आणि त्यांच्या भेद प्रभेदांचा ज्या संग्रह केला जातो त्याला समास असं म्हटलं जातं. मराठीमध्ये व्याकरण आपण शिकतो आणि व्याकरणामध्ये देखील समास आणि विग्रह असे 2 शब्द येतात. समास करत असताना विशिष्ट नियमानुसार 2 शब्द जेव्हा एकत्रित केले जातात तेव्हा त्याला समास म्हटला जातो आणि नियमानुसार त्या 2 शब्दांना एका शब्दाला अनेक अर्थपूर्ण शब्दांमध्ये जेव्हा आम्ही भेद करून बघतो तेव्हा त्याला विग्रह असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे तोच भाव इथे देखील समासात केलेला आहे. कोणत्या तरी एका विशिष्ट दृष्टिकोनातून त्याचा संग्रह करत जाणे. जसं आम्ही एकेंद्रिय म्हटलं तर एकेंद्रिय जो आहे त्याला एका गटात आम्ही टाकलेला आहे आणि ही एका गटात टाकण्याची प्रक्रिया म्हणजेच समास आहे. अशा तऱ्हेने या जीव समासाचं वर्णन आम्हाला बघायचं आहे. तो पर्याप्तक आहे की अपर्याप्तक आहे. मग त्याच्यावरून आम्ही एक विशिष्ट गट केला की हा जीव अपर्याप्तक आहे. अपर्याप्तक म्हणजे ज्याची अजूनपर्यंत शरीर पर्याप्ती पूर्ण झालेली नाही त्या जीवाला अपर्याप्तक म्हटलं. तर हे पर्याप्तक आहे जीव की अपर्याप्तक आहे, संज्ञी आहे की असंज्ञी आहे, एकेंद्रिय आहे की पंचेंद्रिय आहे, अशा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून जीवांना जेव्हा आम्ही त्या गटामध्ये अंतर्भूत केलं त्या भेद प्रभेदांचा त्याच्यामध्ये आम्ही संग्रह करत गेलो तेव्हा त्याला जीव समास असं म्हटलं जातं. आता जीव समासाचं कथन का केलं जातं तर जीव समास प्राण आणि पर्याप्तीपासून भिन्न आपलं शुद्ध आत्मद्रव्य याला आम्हाला ग्रहण करायचं आहे आणि या उद्देशाने हे आम्हाला कथन पाहायचं आहे. जीव समासाचं जे कथन होईल ते इंद्रियांच्या अपेक्षेने होईल, संज्ञी असंज्ञीपणाच्या अपेक्षेने होईल
पर्याप्तक पर्याप्तकाच्या अपेक्षेने होईल, भोगभूमीची किंवा कर्मभूमी, नाना तऱ्हेने हे कथन होणार आहे. या सगळ्यांना आम्ही जरी बघत असलो तरीही आम्हाला हे समजण्यासाठी कार्यकारी आहे आणि याच्यामधून आम्हाला शुद्ध निज आत्मतत्वाचंच तेवढं ग्रहण करायचंय, तो म्हणजेच मी आहे. आणि ही सगळी संयोगजन्य अवस्था आहे. किंवा प्राण म्हणत असतानाही आमचा निश्चय प्राण कोणता आहे आणि व्यवहार प्राण कोणता आहे. पर्याप्ती म्हणत असताना जरी ती जीवाच्या शक्तीची पूर्णता करण्याचा असा हा जीवाचा स्वभाव असला तरी पर्याप्ती या संसार अवस्थेमध्ये कार्य करतात आणि मुक्त दशेमध्ये ही शक्ती कार्य करत नाही. याच्यामधून देखील आम्हाला शुद्ध निज आत्मतत्वाचंच तेवढं आम्हाला प्रयोजन सिद्ध करायचं आहे. म्हणून हे सगळं तर आम्ही अभ्यास करणार आहे अशुद्ध निश्चयनयाच्या दृष्टिकोनातून. आणि अशुद्धतेतच आमची भेदग्राही दृष्टी अशी आम्हाला ठेवायची आहे की याच्यामधून आम्हाला आमचं काय तेवढं दिसलं पाहिजे. आणि जे शरीराश्रित आहे, या कर्मसंयोगाने बनलेलं आहे, त्याला आम्हाला जीवनातून वजा करून आमचं निखळ आत्मतत्व आम्हाला बघता यायला पाहिजे. हे आहे जीव समासाचं उद्दिष्ट. जर आम्ही एकेंद्रिय पर्यायीत या पर्यायीत आम्ही गुंतलो तर आम्हाला आमचं स्वरूपाचं भान होणार नाही. पाहायचं तर आहे पंचेंद्रिय जीव, संज्ञीपणा पाहायचा आहे, पण पाहत असताना हा संज्ञीपणा आणि इंद्रिय हे शरीराचे आहे आणि माझं जे आहे ते माझं निजतत्व जाणणं हे आहे. या दृष्टिकोनातून हा प्रयोजन इथे आम्हाला सिद्ध करायचं आहे. जीव समासाचे किती प्रकार आहे? जीव समासाचे अनेक प्रकार केलेले आहे. द्रव्य संग्रहकारांनी पहिल्यांदा जीव समासाचे प्रकार सांगितले. नेमिचंद्र आचार्यांनी किती सांगितलंय? जीव समासाचे त्यांनी 14 प्रकार सांगितले नेमिचंद्र आचार्यांनी. एकेंद्रिय, सूक्ष्म आणि बादर अशा प्रकारे पहिल्यांदा भेद केले. एकेंद्रियामध्ये सूक्ष्म आणि बादर, आणि मग पर्याप्तक आणि अपर्याप्तक असे भेद करून हे झाले एकेंद्रियाचे 4 भेद. मग द्विनिंद्रियाचे पर्याप्तक आणि अपर्याप्तक, 3 इंद्रिय पर्याप्तक अपर्याप्तक, चतुरेंद्रिय अपर्याप्तक पर्याप्तक, आणि संज्ञी आणि असंज्ञी पर्याप्तक आणि अपर्याप्तक असे मिळून हे 14 प्रकार नेमिचंद्राचार्यांनी आपल्या द्रव्य संग्रहामध्ये केलेले आहे. म्हणजे एकेंद्रियाचे पहिले जर 7 लावायचे आपण, एकेंद्रिय, बादर, सूक्ष्म, द्विनिंद्रिय, 3 इंद्रिय, चतुरेंद्रिय, संज्ञी, असंज्ञी हे 7 झाले. आणि याचे पर्याप्तक आणि अपर्याप्तक असे भेद करून एकूण 14 भेद जीव समासाचे झालेले आहे. आता याची समजा आपण व्याख्या पाहिली तर साधी व्याख्या आणि एक पाहिली की आपल्याला सगळे व्याख्या लक्षात येणार आहे. एकेंद्रिय, बादर, पर्याप्तक कशाला म्हणायचं? बादर आणि पर्याप्तक नाम कर्माचा उदय असताना आमचं जे फिल्डिंग आहे आमचं शरीराचं हे सगळं अगदी व्यवस्थित नामकर्मानी करून ठेवलेलं आहे. आम्हाला काहीही करण्याची गरज नाही, फक्त ती नामकर्माची प्रकृती आम्हाला त्याच्याशी ऍड करायची आहे. जीव बादर असेल तर लावायचं आहे बादर नामकर्म. जीव जर एकेंद्रिय असेल तर आम्हाला लावायचं आहे एकेंद्रिय जाती नामकर्म. जीव जर पर्याप्तक होणार असेल तरीही आम्हाला लावायचं आहे पर्याप्तक नामकर्म. म्हणजे ती कर्म प्रकृती आम्हाला फक्त त्या ठिकाणी बघून ती व्याख्या तशा प्रकारची बनवायची आहे. आणि म्हणून बादर एकेंद्रिय पर्याप्त व्याख्या पाहत असताना बादर पर्याप्तक नामकर्माचा उदय असताना जीव मात्र एक स्पर्शन इंद्रिय धारण करून स्थूल शरीराची रचना पूर्ण करतात किंवा पर्याप्तक होतात, त्यांना एकेंद्रिय बादर पर्याप्तक असं म्हटलं जातं.
तर अशा तऱ्हेने या सगळ्या व्याख्या आम्हाला बघायच्या आहे. एकेंद्रिय बादर अपर्याप्तकाची पण तशीच व्याख्या लावायची आहे. वरच्या याच्यामध्ये आम्ही पर्याप्तक नामकर्माचा उदय लावलेला होता. या ठिकाणी शब्द आम्हाला अपर्याप्तक नामकर्म लावायचे. म्हणून बादर अपर्याप्त नामकर्माचा उदय असताना या सगळ्या नामकर्माच्या प्रकृती आहे आणि नामकर्माच्या प्रक्रियेमध्ये उदय असतो किंवा क्षय होतो. म्हणून उदयानी होणारी शरीराची रचना इकडे लक्ष देऊन आम्हाला उदय हा शब्द वापरायचा आहे. म्हणून बादर अपर्याप्त नामकर्माचा उदय असताना जो जीव एक फक्त स्पर्शनेंद्रिय धारण करतो पण शरीर पर्याप्ती पूर्ण मात्र करत नाही, त्या आधीच त्याची आयु संपते, त्याला एकेंद्रिय बादर अपर्याप्तक जीव म्हटल्या जातो. माझा प्रश्न या ठिकाणी असणार आहे आता की एकेंद्रिय बादर पर्याप्तक पहिला भेद आणि दुसरा भेद एकेंद्रिय बादर अपर्याप्तक. आता जोपर्यंत हा जीव पर्याप्तक बनत नाही तोपर्यंत त्या अवस्थेला कोणती अवस्था म्हणायची? तो पर्याप्तक होणार आहे पण अजून पर्याप्तक तो बनलेला नाही. तोपर्यंतच्या अवस्थेत निवृत्त पर्याप्तक. हा, निवृत्त पर्याप्तक. आणि जो जीव आता शरीर पर्याप्ती पूर्णच करणार नाही आणि जो लगेचच मरणार आहे त्याला म्हणायचं लब्ध पर्याप्तक. हा, दोन शब्द लक्षात ठेवायचे, निवृत्त पर्याप्तक आणि लब्ध पर्याप्तक. आता परत पुढचा प्रश्न माझा असा असणार आहे की आता निवृत्त पर्याप्तक जीवाला नवीन आयुचा बंध कधी पडेल? त्याची पर्याप्तक जीवाला निवृत्त अपर्याप्तक आहे. निवृत्त अपर्याप्तक जीव आहे आणि त्याला नवीन आयुचा बंध कधी पडेल? पर्याप्तक झाल्यानंतर. पर्याप्तक झाल्यानंतरच त्याला आयुचा बंध पडणार आहे. निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत त्याला आयुबंध होणार नाही. आणि लब्ध पर्याप्तक जीवाला मात्र नवीन आयुचा बंध पडतच नाही, त्याचं आधीच मरण होते. लब्ध पर्याप्तक अवस्थेतच पडतो. निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत कोणत्याही जीवाला बंध नवीन आयुचा होणार नाही. पर्याप्ती पूर्ण झाल्यानंतरच त्याला आयुबंध होईल. आणि जो लब्ध पर्याप्तक जीव आहे त्याला मात्र लब्ध पर्याप्तक अवस्थेतच नवीन आयुचा बंध पडणार आहे. आणि तो बंध पडत असताना नियमानुसारच, परत लक्षात घ्यायचं, 8 अपकर्ष कालातच त्याला तो आयुबंध पडणार आहे. म्हणजे इमॅजिन करा, कल्पना करा, किती तो सूक्ष्म काळ. त्या सूक्ष्म काळाचे पण 8 अपकर्ष काळ लावायचे आणि त्या 8 अपकर्ष कालामध्ये कोणत्याही एका अपकर्ष कालात त्याला बंद होईल. आणि जर झाला नाही तर 8ही अपकर्ष कालात जर बंद झाला नाही तर मरण्याच्या आधी असंक्षेपात काल शिल्लक असताना त्याला नवीन आयुचा बंध होईलच होईल आणि मगच त्याचं मरण होईल. लब्ध पर्याप्तक अवस्था आहे म्हणून लगेचच त्याला आयुबंध झाला असं होत नाही. तेवढा त्याचा मिनिमम पिरियड त्याला जावा लागतोच. आणि हे सगळं गणित 8 अपकर्ष कालाचं कर्मभूमीमध्ये प्रत्येक जीवाला तो लब्ध पर्याप्तक असला तरीही त्याला लावावं लागतं. क्लिअर? आता बाकीचं प्रकरण आपण उद्याला पाहू. भेद तसेच आहे. एकेंद्रियाचे भेद आहेत, द्विनेंद्रियाचे. हे 14 भेद व्याख्या अशाच आहे. आपण थोड्या घाईमध्ये घेऊ लागलं तर ह्या व्याख्या. यावर कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता.
स्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शतबार है वंदना शतबार है। नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवच्छायाणं नमो लोये सवसाहुणं। सर्वांना जय जिनेंद्र।